आणि यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे बोलतायत, पाहूया. आश्वासन मिळालं नाही आणि मी आश्वासनावर जगत नाही. माझं म्हणणं आहे की तुम्ही 58 लाख नोंदीचे आहेत ना, त्याचे पुनवी प्रमाणपत्र द्या. हैदराबाद गॅजेटसह पुणे, औंध, कोल्हापूर, सातारा संस्थांचा गॅझेटियरचा GR काढा. तुम्ही विनाकारण मराठ्यांना विटीस धरू नका आणि मराठ्यांवरती अन्याय करू नका. हे गोरगरीब मराठा समाजाच्या लेकरांवरती जीव घेणं असा तुम्हाला वार करणं हे सरकार म्हणून शोभत नाही आहे आणि हे त्या भानगडीत आपण पडू पण नका असं माझं म्हणणं आहे की तुम्ही OBCच्या सवलती सोयीसुविधा सगळ्या लागू केल्या, त्याची पण अंमलबजावणी झाली नाही. व्याज परताव्याचा विषय तो पण असाच आहे. केशेसचा विषय तो पण तसाच ठेवला आहे. बलिदान गेलेल्या कुटुंबाचा, सारथीचा विषय, सगळे विषय पेंटिंग ठेवले आणि ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन तुम्ही व्हॅलिट्या दिल्या ना, व्हॅलिट्या ज्यांना प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिट्या दिल्या नाही. हे माझं म्हणणं आहे की तुम्ही या सगळ्या मागण्यांचा निपटारा काढा. माझं काही म्हणणं नाही, पण नाही काढलं तर मी तुम्हाला सोडणार नाही. आपण जो बावनकुळेंच्या पत्रावर आक्षेप घेतला होता, महसूल खात्यानं स्पष्टीकरण दिलंय की निर्देश देण्याबद्दल फक्त त्यात सुचवलेलं आहे, प्रमाणपत्र रद्द करण्याबाबत कोणतेही आदेश दिलेले नाही. चौकशी करून कारवाई करणे म्हणजे रद्दच करणे आहे ना. आणि अधिकाऱ्यांनी वकिली करायची नसते. अधिकारी हा खूप टेटसचा माणूस असतो, त्याला एक प्रतिष्ठा असते. तुम्ही काही पण करबंद बरोबर, कुणीतरी काहीतरी सांगायचं आणि मग त्याच्यावर तो गैरसमज पसरायचा हे बरोबर नाही. आणि जर अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की त्यांनी रद्द करायचं सांगितलंच नाही, स्वतः बावनकुळेंनी मान्य केलं की मी पत्र दिलंय म्हणून. मीडियात स्वतः बावनकुळेंनी पत्र दिलंय म्हणून मान्य केलंय. आणि याच्याही पलीकडं फडणवीस साहेबांनी असं सांगितलं होतं की सरकार हस्तक्षेप करत नाहीये, सरकारला हस्तक्षेप करायचा अधिकार नाही. माननीय सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटप्रमाणे, नियमाप्रमाणे जात पडताळणी विभागाला व्हॅलिडिटी देण्याचा अधिकारी सरकारला हस्तक्षेप करतात नाही. बावनकुळेचं पत्र काय, हस्तक्षेप करायसाठीच बावनकुळेंनी पत्र दिले. वाटुळं जर गोरगरीब मराठ्यांचं 70 वर्षात मराठा समाजाचं जर वाटोळं कोणी केलं असेल ना तर ह्याच सरकारने केलं. कारण गोरगरिबांच्या लेकरांचं इतकं वाटोळं कोणीच केलं नाही, इतकं बावनकुळेंनी शिरसाटणी केलं. पालकमंत्री जयकुमार गोरे असतील, सगळे जे म्हणतात ते प्रोसिजरनुसार चालू आहे सगळं काम. की वैयक्तिक हेतू ठेवून यामध्ये सरकार हस्तक्षेप करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. हस्तक्षेप करत नाही तर बावनकुळेंनी काय केलं पत्र देऊन? एवढे तर समज असेल ना तुम्हाला की बावनकुळेंनी पत्र देऊन काय केलं? हस्तक्षेप करत नाहीत. प्रोसिजर सुरू आहे. प्रोसिजर कशाला म्हणतेत, काय म्हणतेत? प्रोसिजर नाहीये तर त्या गंगापूरमध्ये भावाची व्हॅलिटी बहिणीची रद्द कसं काय झाली? कोणची प्रक्रिया आहे? द्या की उत्तर. व्हॅलिडिटी भावाला दिली आणि बहिणीची रद्द केली, कोणची प्रक्रिया आहे ही? मराठ्यावर अन्याय करायची प्रक्रिया सुरू आहे का? ते काय बोललेत मला माहित नाही, त्याच्यामुळं ज्यांचं मी बोललेलंच ऐकलं नाही त्यांच्याबद्दल उगाच काही बोलणं योग्य नाही, म्हणून मी ऐकलंच नाही ते काय बोललेत ती. परंतु याच्यावरती तर मी एवढं तरी फायनल सांगू शकतो की गंगापूरला जर व्हॅलिडिटी भावाला दिली तर बहिणीची रद्द का केली, ही प्रक्रिया कोणची? वर्षा निवासस्थानावर तुम्ही आंदोलनाचा इशारा दिला, कशा पद्धतीचं आंदोलन असणार आहे, कधी असणार आहे? ते बघा, आंदोलन तर अंतरवलीतच होणार, ते फायनल आहे. पण सांगता येत नाही, निर्णय वेळेवरती काय डाव फिरत काही सांगता येत नाही. पण वर्षावरती का करू नये? मी पण कोणताही डाव टाकू शकतो अचानक वेळेवर. कारण वर्षा निवासस्थान आमचं नाही का, या राज्यातल्या जनतेचं आहे ते. तिथं या महाराष्ट्रातल्या 14 करोड जनतेला न्याय देणारा मुख्य व्यक्ती बसलाय. फडणवीस आमचे नाही का? ते जर आमचे नाहीत तर मग ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे? वर्षा बंगला आमचा आहे, जनतेचा. फडणवीस साहेब जनतेचे आहेत आणि आम्ही त्यांच्या घरी बंगल्यावर आंदोलन करायला चाललो का? पोरांना येऊन द्यायचं नाही याचा अर्थ महाराष्ट्रातले पोरं त्यांचे नाहीत का? महाराष्ट्रातली जनता एखादी मागणी करते त्यांचे नाही का? त्यांनी दिलदार मन दाखवलं, बसावर म्हणून गच्चीवर, त्यांच्यावर स्लॅबवर उपोषणात बसतो. लक्ष्मण आरोप केलाय की तुमच्या आंदोलनाला
प्रसाद लाड यांनी राजकीय सगळं नेत्यांना वाटत होतं की जरांगे पाटलांना पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिजे तितका प्रतिसाद भेटणार नाही, पण सध्याचा प्रतिसाद पाहता काय वाटतं आपल्याला? काय असतं भाऊ, कोणाच्या म्हणण्यावर मी कधीच चालत नाही. कुणी जर मला याच्या मागं मराठ्याने राहिले का रोजच मराठ्याला पळू, रोजच पळू का, करू वाटलं मराठ्याचं रोज. कुणी काही थोडं डवचित मग मी तेच करत बसू साहेब. पुन्हा कुणी म्हणतं आता गाड्या कमी झाल्या, मग का गाड्याच आणत बसू, रोज काय लाखभर गाड्या संगच घेऊन हिंडू. माझा समाज 100% एक झाला याचं शंका नाही. पण या आत्ता जे झालं ना मराठा समाजावरती अन्याय, त्या अन्यायामुळं मराठा समाज पेटून उठलाय. पश्चिम महाराष्ट्रासाठी मी लढत नाही असं थोडं आहे, मराठवाड्यासाठी लढत नाही असं थोडं आहे, मी विदर्भासाठी लढत नाही असं थोडं आहे. सगळ्यात जास्त विदर्भात नोंदी सापड्यात 58 लाख नोंदी आहेत ना, त्याच्यापैकी सगळ्यात जास्त विदर्भात नंबर 2 ला पश्चिम महाराष्ट्र. मी काय कोकणासाठी काम करत नाही, मी काय खानदेशासाठी काम करत नाही, मी काय मुंबईसाठी काम करत नाही. मी भेद नाही करत. महाराष्ट्राला कानाकोपरा आमचा आहे. आणि घराघरातले मराठी थोडे मोजके राजकीय सोडतात. राजकीय सुद्धा आपल्या कोणाचे थोडे मोजके सोडतात. अख्खा मराठा समाज एका बाजूने. त्याचं कारणच तसं आहे, त्यांच्याच लेकी बाळीसाठी लेकरा बाळासाठी मी जीव जाळतोय, ते सुखी समाधानी व्हावेत. ते कसं काय सोडतील मला? सत्तेतले आहेत का? सत्तेतले सगळे म्हणलो मी, हां. सत्तेतले सुद्धा. आणि मग मला या सगळं बाळ माहित होईल का? माझ्या हातात पत्र लागते, आपली लढाई ही पुढे माझ्या हाताला प्रशासनातल्या फायलीतले कागद लागतात की जे व्हॅलिडिटी द्या म्हणून निर्णय दिलेला जात पडताळणीनं संभाजीनगरला. मला वाटतं दहीहंडीच्या प्रकरणात जात पडताळणी समिती व्हॅलिडिटी ज्योती दहीहंडीचा देण्याचा निर्णय दिला आहे असं पत्र देतं आणि त्यांच्या फाईलला ठेवतोय. त्यांच्या उद्या सकाळी पत्र द्यायचंय त्या निर्णयावर, म्हणजे व्हॅलिडिटीचं कुणबी प्रमाणपत्र रद्द. सकाळी लक्ष्मण हकेंनी विचारलंय, त्यांचं असं नाव आहे की प्रसाद लाड यांनी मदत तुमच्या केली आंदोलनाला आर्थिक रसद पुरवली असा त्यांनी आरोप केला. हे बघा, मी कोणावर देणं देत नाही, आपण कवा गिनीत नाही, आणि मी आणखीन विरोधक मानलेलं नाही. मी ज्या दिवशी विरोधक मानन ना त्या दिवशी आपला कचका कसा असतो बघ. कारण मला आजही गोरगरीब धनगरांची माया येते. त्यांच्या मनात काही वाटू द्या, कोणाच्या म्हणण्यावर काय वाटावं हे मी बघत नाही. पण आम्ही गाव शेजारी राहिलोत, आम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत, आम्हाला एकमेकात कायम आहेत. मी आजही 3 वर्षात कोणत्याही पत्रकार बांधवांनी दाखवून द्या की मी धनगर समाजाला तोंड टाकून बोललो. आजही त्या गरिबांच्या हालेत, आजही त्यांचे लोक डोंगरात दऱ्यात शेळ्या मेंढ्या चारून लेकराला शिकवतात. त्यांना इष्टीतलं आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेत आम्ही आज बी आहे. आम्हाला थोडा बी राग आला तरी बी आम्ही म्हणू शकतो ना देऊ नका, पण आम्हाला माहिती आहे गरिबाच्या वेदना किती आहेत. त्यामुळे 4-2 नेत्याला आणि 1-2 नेत्याला घेणत नाही मी, आणि ते मोजत पण नाही. माझं म्हणणं आहे की सरकारकडून बोलण्यापेक्षा, एखाद्या राजकीय पक्षाकडून बोलण्यापेक्षा जातीकडून बोलू. त्या गोरगरीब धनगराच्या लेकराला सगळ्या धनगरांच्या नेत्यांनी मिळून न्याय द्यावा, त्याच्यात खरा आनंद असेल. संसदेत विधानसभेत आपल्या विचाराचे लोक असल्याशिवाय हे प्रश्न